नमस्कार, आपण पाहता टीव्ही 9 मराठी. मी वैभव आपलं स्वागत करतो. आताची सगळ्यात मोठी बातमी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात ही सगळ्यात मोठी बातमी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल. उद्या शपथविधी असल्याने मुख्यमंत्र्यांचा आजचा नांदेड आणि हिंगोली दौरा आता रद्द झालेला आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, याची प्रतीक्षा साऱ्या महाराष्ट्राला होती. तो मंत्रिमंडळ विस्तार आता उद्या होणार आहे. दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्यासोबत. दिनेश, आपण बघतोय विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली होती. हो नाही म्हणता म्हणता मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होतोय असं कळतंय. काय दिसची माहिती? बघा, गेल्या महिनाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारताच त्यांच्याकडून एकच उत्तर मिळत असे की लवकरच हा शपथविधी पार पडेल. पण आता जी माहिती सूत्रांकडून मिळते, अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडलेला आहे. उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी पार पडतोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते. ही घटना किंवा ही माहिती यासाठी आहे किंवा या माहितीला दुजोरा यासाठी मिळतोय कारण उद्या दुपारी 3 वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आणि या आणखी जी सूत्रांकडून माहिती आहे की 10 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. म्हणजे हा कार्यक्रमही निश्चित होणार आहे. त्यामुळे उद्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पाडण्याआधी सकाळी मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यानंतर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडेल. आणि परवापासून म्हणजे 10 ऑगस्ट पासून पुढच्या 18 ऑगस्ट पर्यंत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन त्याचं कामकाज होईल. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार आता हे जवळपास नक्की झालेलं आहे. सूत्रांची माहिती आहे की उद्या 11 वाजता हा शपथविधी पार पडतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं यात आहे की याआधी असं सांगितलं जात होतं साधारण 15 ते 17 मंत्र्यांचा शपथविधी म्हणजेच भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 7 असा शपथविधी पार पडेल. पण आता जे अपडेट्स आहेत सूत्रांकडून जी माहिती येते, शक्यता आहे की 20 ते 25 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडू शकतो. त्यात भाजपच्या मंत्र्यांची म्हणजेच भाजपचे जे आमदार आहेत मंत्र्यांची शपथ घेण्याची संख्या जास्त असू शकते तुलनेनं शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या शपथेपेक्षा. त्यामुळे साधारण 20 ते 25 असाही एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. यापूर्वी 16 ते 17 म्हणजे 8 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटाचे म्हणजे भाजपचे तर 7 हे शिंदे गटाचे असं म्हटलं जात होतं. पण आता 20 ते 25 असाही एक प्राथमिक अंदाज आहे. पण उद्या शपथविधी पार पडतोय त्यासाठी विधान भवनात एकूण लगबग सुरू झालेली आहे. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या बैठका पार पडत आहेत. शक्यता आहे आज दुपारनंतर जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशा आमदारांना म्हणजे भाजप आणि शिंदे गटातल्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात होईल आणि पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्या पार पडतील. नक्कीच दिनेश, या सगळ्यात आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. असं असताना मंत्रिमंडळाचा विस्तारच होत नव्हता आणि याच्यावरती सगळीकडनं टीकेची झोड उठवली जात होती. आता उद्या आपण बघतोय छोटेखानी का होईना मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत अशी जनतेची देखील इच्छा असेल. होय, जवळपास 1 महिन्यापासून म्हणजे 1 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त कालावधी झाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला. पण मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. यासाठी अनेक कारणं होती. असं म्हटलं जात होतं की सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून किमान दिलासा मिळावा आणि त्यानंतर शपथविधी पार पाडावा असं भाजप नेत्यांचं जे केंद्रातले भाजप नेते आहेत त्यांचं असं म्हणणं होतं किंवा भूमिका होती. पण बघा, आता ही जी सुनावणी आहे ती 12 ऑगस्टला होते आहे आणि त्याआधी म्हणजे 10 ऑगस्टला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी शपथविधी पार पडेल असं दोन्ही नेते म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे वारंवार असं सांगत होते की अधिवेशनाआधी शपथविधी पार पडेल. म्हणजे 10 तारखेपासून जर अधिवेशन सुरू होणार असेल तर त्याआधी म्हणजे आता अवघे 48 तास उरले आहेत अधिवेशन सुरू व्हायला. आणि अनेक महत्त्वाचे गंभीर प्रश्न आज राज्यापुढे किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अनुषंगाने त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनेक प्रश्न आज पुढे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि अधिवेशन होत नसल्यामुळे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलली गेली असल्यानं किंवा तो कार्यक्रम डिक्लेअर झाला नसल्यामुळे
हे प्रश्न निकाली काढता येणं थोडंसं कठीण जात होतं. पण आता जे दिसतं आहे की उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर परवा अधिवेशनाला सुरुवात होईल आणि या अधिवेशनात जे प्रलंबित मुद्दे आहेत किंवा राज्याच्या जनतेशी निगडीत प्रश्न आहेत ते या अधिवेशनात मार्गी लावण्याचं काम होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं सत्तांतरानंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे ज्यात कामकाज होणार आहे फुल फ्लेज. सत्तांतर झालेलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे आता विरोधी बाकावर आहेत आणि भाजप आणि शिंदे गट सत्ताधारी बाकावर आहे. त्यामुळे विरोधकांचा हल्ला किंवा विरोधकांचं एकूण आक्रमक भूमिका याला हे नवं सरकार जे शिंदे फडणवीस सरकार आहे ते कसं तोंड देतं आणि हा हल्ला कसा परतवून लावतं या दृष्टीनेही हे अधिवेशन महत्त्वाचं असणार आहे. नक्की दिनेश, एक महत्त्वाचा प्रश्न मधल्या काळात आपण बघितलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका भाषणात आपल्या सगळ्या नेत्यांना तेव्हा सांगितलं होतं आणि खरं तर एक सूचक इशारा दिलेला होता की मला माहिती आहे इच्छुक खूप आहेत, मात्र त्यांनी जरा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. शिंदे गटात देखील आपल्याला माहिती आहे अनेक जण इच्छुक आहेत मंत्रिपदासाठी. त्यामुळे उद्याच्या या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कुणाकुणाला संधी असेल हे बघणं देखील अतिशय उत्सुकतेचं आहे. दिनेश, होय, नक्कीच. कारण इच्छुकांची संख्या जास्त असते. गेली 2.5 वर्ष भाजप विरोधी बाकावर होतं. त्यामुळे जी भाजपमध्ये एकूण मंत्री होण्याची जी स्पर्धा आहे देवेंद्र फडणवीस नेतृत्व करतायत राज्यातल्या भाजप आमदारांचं. त्यामुळे स्वाभाविक आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनुभव आहे, कौशल्य आहे की ही सगळी परिस्थिती हाताळण्याची. त्यामुळे त्यांनी या आधीच संकेत दिलेले आहेत की सगळ्यांनाच काही खुश करता येणार नाही, मर्यादित अशा स्वरूपाची संधी आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की साधारण 60% भाजपमध्ये 60% मंत्रिपदाच्या एकूण या सगळ्या प्रोसेसमध्ये 60% नव्या चेहऱ्यांना तरुणांना संधी असेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. तर 40% जे अनुभवी चेहरे असतील असं म्हटलं जात आहे. पण सगळ्यात महत्त्वाची आणि कसोटी आणि तारेवरची कसरत ही एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचं नेतृत्व यांच्यासाठी आहे. कारण त्यांच्याकडे नेतृत्व आणि एकूण सत्तांतर आणि त्यांनी जे संपूर्ण महिनाभरात त्यांना शिवसेनेतल्या त्यांच्यासह जे 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदार असे 50 आमदारांचं करिअर हे त्यांच्या हातात आहे किंवा त्यांना त्या दृष्टीनं निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे ते कशा पद्धतीनं बॅलन्स किंवा कसं एकूण समीकरण जुळवतात, त्यांच्या सोबत आलेल्या अपक्षांना किती ते संधी देतात, परत बीजेपी आणि शिंदे गट याच्यामध्ये नेमका काय फॉर्म्युला ठरला आहे मंत्री पदाच्या वाटपाचा आणि जी खाती मिळणार आहेत, कोणती खाती भाजप कोणती खाती शिंदे गटाकडे राहणार आहे, ह्या ज्या सगळ्या फॉर्म्युला या आधीच नक्की झालेला असणार. पण तो अजून उघड केला जात नाही. सूत्रांकडून जी माहिती मिळते आतापर्यंत त्यावर आपण बातम्या दाखवतो आहोत. पण प्रत्येकाला खुश करणं या दोन्ही नेत्यांना शक्य होणार नाही. तर ते समीकरण कसं ते जुळवतात किंवा जे नाराज आहेत त्यांची कशी समजूत काढतात आणि त्यांना महामंडळ किंवा अनेक ज्या आणखी काही संध्या आहेत त्यामध्ये ती संधी कशी ते देतात आणि नाराजांचं एकूण नाराजी कशी थोपवतात आणि सगळ्यांनाच कसं खुश करण्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात या दृष्टीने दोन्ही नेत्यांची कसोटी असणार आहे. बॅलन्स कसा असणार आहे